नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज दुपारी बघितला भूत बंगला, अक्षय कुमारचा भूत बंगला सिनेमा. मध्यम आहे, म्हणजे अगदी खूप चांगला नाही, पण आहे, एकदा बघायला हरकत नाही. अक्षय कुमारच्या कामासाठी तरी बघायला हरकत नाही. आणि भूलभुलैया ज्याला आवडला असेल अक्षय कुमारचा, त्याला हा पिक्चर बघायला काय हरकत नाही. खरं तर भूलभुलैया जो पहिला होता अक्षय कुमारचा, त्याच्या नंतर एक भूलभुलैया आला कार्तिक आर्यन आणि तिसरा एक आला, तर ते दोन न येता हा दुसरा यायला पाहिजे होता अक्षय कुमारचा, आणि ह्याचं नाव भूलभुलैया 2 पाहिजे होतं. आणि ते जे दोन सिनेमा होते त्याची इतर नावं काही वेगळी चालली असती. असा सगळा घोळ झालेला आहे. हा खरा भूलभुलैया 2 आहे असं वाटतं आपल्याला. साधारण एक मोठी हवेली, त्यात अनेक माणसं, कोण नोकर कोण काय, अशी बरीचशी माणसं राहणारी त्यात, आणि बऱ्याचशा खोल्या. हे आपण भूलभुलैयामध्ये बघितलं आहे, पण ह्यात स्टोरी पूर्ण वेगळी आहे, पण साधारण सेटअप तोच आहे भूलभुलैयाचा. मोठी हवेली, मग ते भूत, मग ते दरवाजा बंद करून ठेवायचा, कडी कोंडा मोठा घालायचा, मग एखादी स्टोरी त्याच्यामागं, हे काय आहे नक्की, कशामुळं झालं आहे, कशामुळं वधूसूर नावाचा एक भूत म्हणा किंवा राक्षस म्हणा, मग तो कशामुळं तयार झाला, काय झालं, हे सर्व ती स्टोरी. आणि त्या स्टोरीत सगळं. सिनेमा थोडासा मोठा आहे, तर तो थोडासा कट करायला पाहिजे होता. गाणी काही विशेष नाहीत. आणि हे प्रियदर्शनच्या दिग्दर्शनामध्ये बहुतेक सर्व पात्रांना व्यवस्थित न्याय दिलेला असतो, सगळ्यांना काम असतं व्यवस्थित. पण ह्यातली जी हिरोईन आहे, ते हिरोईनला मात्र काही काम असल्यासारखं नाहीच आहे. थोडासाच अगदी रोल आहे. सगळ्यात जास्त पिक्चर अक्षय कुमार, राजपाल यादव आणि इतर परेश रावल आणि जे बाकीचे इतर कलाकार, त्यांच्यावरच जास्त आहे. अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनचे जेव्हा आपण बघितले दोन्ही सिनेमे भूलभुलैया, पण ह्या अशा सिनेमात, म्हणजे भूलभुलैया सिनेमात पहिले अक्षय, नंतर मग कार्तिक आर्यननं काम केलं. पण कार्तिक आर्यननं जरी काम चांगलं केलं असलं, कार्तिक आर्यनचं काय काम वाईट नाही, त्यानं पण चांगलं काम केलं. आणि अक्षय कुमारचं आता वय जाणवत असलं तरी अशा भूमिकेत नंबर 1 मात्र अक्षय कुमारच. मागच्या सिनेमामध्ये गाणी चांगली होती, या सिनेमात तसंही नाही. एक गाणं तरी चांगलं असायला हवं होतं. तर हा सिनेमा कसा बघायचा भूलभुलैया बघितला आहे ना तुम्ही पहिला, तसा हा सिनेमा बघायचा. म्हणजे कसा, तर उगीच हे असं कसं, ते तसं कसं, असले विचार काय डोक्यात आणायचे नाहीत. हॉरर आणि कॉमेडीचा आनंद घ्यायचा. अक्षय कुमारची कॉमेडी म्हणजे खरंच अक्षय कुमार आत्ताच्या काळात कॉमेडीमध्ये नंबर आहे, अगदी 1. त्याचे हावभाव, त्याची हे एकदम एक्सप्रेशन जे बदलतो, ती स्टाईल ही अगदी खास आहे. तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा बघायला काय हरकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.